छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवलग सहकारी तानाजी मालुसरे यांच्या कार्यकर्तृत्वावर, जीवनावर आणि त्यांनी गाजवलेल्या पराक्रमावरती एक नवीन चित्रपट येत आहे। त्या चित्रपटाचं ट्रेलर नुकतंच रिलीज झालेलं आहे आणि त्या ट्रेलरमधला काही प्रसंग हे अत्यंत आक्षेपार्ह आहेत, बदनामीकारक आहेत आणि तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाचा विपर्यास करणारे आहेत। तानाजी मालुसरे शूर होते, त्यागी होते, पराक्रमी होते। त्यांनी पराक्रम गाजवला, कोंढाण्यासारखा अजिंक्य किल्ला त्यांनी जिंकला। म्हणून शिवाजी महाराज म्हणाले, गड आला पण सिंह गेला। तानाजीसारख्या शूरवीरांनी प्राणत्याग केला, सर्वस्व समर्पित केलं, कोंढाणा किल्ला जिंकला आणि त्यावरूनच तानाजी मालुसरेच्या पराक्रमावरूनच आज कोंढाणा किल्ला ओळखला जातो। परंतु त्या इतिहासाचा विपर्यास करण्याचं काम, त्या इतिहासाचा अवमान करण्याचं काम या संबंधी चित्रपटातील काही प्रसंगावरून दिसतं। छत्रपती शिवाजीराजांना एक साधू हातातील कुबडी फेकून मारतो आहे, असं एक दृश्य आहे। मुळात छत्रपती शिवाजी महाराज शूर होते, पराक्रमी होते, बुद्धिमान होते, स्वाभिमानी होते आणि अशा राजावरती कोणीतरी एक साधू कुबडी फेकून मारतो आहे, हा शिवाजीराजांचा अवमान आहे। दुसरा आक्षेपार्ह दृश्य म्हणजे या चित्रपटातील तानाजी मालुसरेंची पत्नी छत्रपती शिवाजीराजांचा गौरव करताना म्हणते की स्त्रियांचा सन्मान करणारा राजा शिवाजीराजे हे स्त्रियांचा, सर्व जाती धर्मातील स्त्रियांचा सन्मान करणारे राजे होतेच, याबद्दल दुमत नाही। परंतु पुढचा भाग अत्यंत आक्षेपार्ह आहे, ते म्हणजे जानवेधारे लोकांचा प्रतिपाल करणारे राजे, अर्थात त्याचा अर्थ होतो गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराज। शिवाजी महाराज कधी गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते, तसा कोणत्याही समकालीन साधनामध्ये, कागदपत्रामध्ये उल्लेख नाही। मुळात ब्राह्मणांचा प्रतिपाल करणे इतके ब्राह्मण मध्ययुगीन काळामध्ये दुबळे नव्हते। त्याचं कारण निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही या सर्व शाह्यामध्ये, प्रशासनामध्ये ब्राह्मण होते। त्यामुळे ब्राह्मण असे अडचणीत होते, परावलंबी होते, ते खूप दुबळे होते। अशी परिस्थिती मध्ययुगीन काळामध्ये नव्हती। त्यामुळे शिवाजी महाराजांना केवळ ब्राह्मणांचा प्रतिपाल करणं हे त्यांचं जीवनध्येय नव्हतं। जर शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक होते तर त्यांच्या अंगावरती धावून आलेला कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्यावरती छत्रपती शिवाजीराजांनी तलवार का चालवली? मग या प्रसंगावरून स्पष्ट होतं की शिवाजी महाराज गोब्राह्मण प्रतिपालक नव्हते। छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनातील महत्त्वाचे दोन प्रसंग म्हणजे त्यांनी जो सुभेदार आहे, प्रभावळीचा सुभेदार, त्या प्रभावळीच्या सुभेदाराला पाठवलेल्या पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात की ब्राह्मण म्हणून तुमचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही, ब्राह्मण म्हणून तुमची गय केली जाणार नाही, ब्राह्मण म्हणून तुमचा आदर आणि सन्मान केला जाणार नाही किंवा ब्राह्मण म्हणून तुम्हाला विशेष सवलत दिली जाणार नाही। जर तुम्ही गुन्हेगार असाल तर तुम्हाला योग्य ती न्यायाप्रमाणे, कायद्याप्रमाणे शिक्षा केली जाईल, असं छत्रपती शिवाजी महाराज प्रभावळीच्या ब्राह्मण सुभेदाराला म्हणतात। तर आपले बंधू व्यंकोजी राजे, जे तंजावरचे राजे होते, त्यांना देखील पाठवलेल्या पत्रामध्ये शिवाजी महाराज असं म्हणतात की ब्राह्मणांपासून सावधगिरी बाळगा। जे शिवाजी महाराज ब्राह्मणांपासून सावधगिरी बाळगा, ब्राह्मणांचा मुलाहिजा बाळगला जाणार नाही असे म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णीलाच अफजल खानाप्रमाणे शिक्षा देतात, ते शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक होते असं म्हणणं म्हणजे शिवाजीराजाला संकुचित करणं, शिवाजीराजांचा इतिहास कलंकित करणं आणि छत्रपती शिवाजीराजांना मर्यादित करणं, त्यांचं जे व्यापक जीवनकार्य आहे त्यावरती कलंक निर्माण करणं, असा या चित्रपटामध्ये उद्देश दिसतो। तिसरा आक्षेपार्ह प्रसंग जो ट्रेलरमध्ये दिसतो तो म्हणजे छत्रपती शिवाजीराजांच्या भगव्या झेंड्यावरती ओम हे चिन्ह आहे। शिवरायांचा झेंडा भगवा होता, संभाजीराजांचा झेंडा भगवा होता, वारकरी संप्रदायाचा झेंडा भगवा होता, अगदी तथागत गौतम बुद्धाचं चिवरसुद्धा भगव्या रंगाचं होतं। भगवं हे त्यागाचं प्रतीक आहे, भगवं हे आपल्या ऐतिहासिक वारशाचं प्रतीक आहे। भगव्याबद्दल अभिमान बाळगला पाहिजे, इतका भगवाला त्यागाचा, पराक्रमाचा इतिहास आहे। पण छत्रपती शिवाजीराजांच्या भगव्या झेंड्यावरती ओम असं चिन्ह असल्याचा कोणत्याही समकालीन कागदपत्रामध्ये उल्लेख नाही। पण या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या भगव्या झेंड्यावरती ओम हे चिन्ह दाखवणं म्हणजे छत्रपती शिवाजीराजांना संघ परिवाराच्या छावणीत घेऊन जाण्याचा हा कटकारस्थानाचा भाग आहे। जे संघ परिवार, BJP सरकार या आलेलं आहे, यांना आपल्या राष्ट्राचं सांस्कृतिक राष्ट्रवाद आणावयाचा आहे। आपलं राष्ट्र एका धर्माचं राष्ट्र होतं, ते ब्राह्मणी राष्ट्र होतं असं ठासून सांगण्याचा प्रयत्न सत्तांतर झाल्यापासून आपल्या देशामध्ये सुरू होत आहे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी पार्श्वभूमी तयार करणं हे चित्रपट पाहिल्यानंतर, हे ट्रेलर पाहिल्यानंतर स्पष्ट होतं। त्यामुळे
त्या भगव्या झेंड्यावरचं ओम हे चिन्ह काढलं पाहिजे. छत्रपती शिवाजीराजांचा उल्लेख जो गोब्राह्मणी प्रतिपालक असा करण्यात आलेला आहे तो रद्द केला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजीराजांवरती हा साधू हिंमतच कशी करतो कोबडी फेकण्याची, कारण शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थान आहे, शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे. आणि शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचं, मराठी जनाचं, भारतीय माणसांचं नव्हे तर जगाचं प्रेरणास्थान आहे, ते आमची अस्मिता आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास, तानाजी महाराजांचा इतिहास कलंकित करण्याचा अधिकार या चित्रपट निर्मात्यांना कोणी दिला? आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थक आहोत, आम्ही घटनेचे समर्थक आहोत, संविधानिक हक्काचे समर्थक आहोत. संविधानाने आपले विचार कलाकृतीच्या माध्यमातून म्हणजे भाषण, वाचन, लेखन, त्याचबरोबर चित्रपट, कथा, कादंबऱ्या, मालिका, भाषण या वेगळ्या माध्यमातून आपले विचार, आपली कलाकृती सादर करण्याचं स्वातंत्र्य भारतीय संविधानाने दिलेलं आहे. स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणजे स्वैराचारासाठी रान मोकळं ठेवलेलं नाही. त्यामुळे या चित्रपटातील हे प्रसंग हे स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार दिसतो आहे आणि हा स्वैराचार आम्ही कधी खपवून घेणार नाही. म्हणून चित्रपटाच्या निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आम्ही विनंती वजा सूचना करतो आहोत की यातील आक्षेपार्ह भाग वगळावा, अन्यथा महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता तुम्हाला माफ करणार नाही. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय तानाजी मालुसरे.